उद्धवजींशी संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशीही स्थिती नाही. ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवरती फडणवीसांचं स्पष्टीकरण. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याचे शिंग पुरले, त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. राऊतांचा निशाणा तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. माझ्या पक्षातला निर्णय कोर कमिटीशी बोलून घेईन. निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करावा लागतो, सल्ले घ्यावे लागतात. मुंडेंप्रमाणे भाजपातल्या एखाद्या मंत्र्यांसंदर्भात वाद झाला असता तर काय करणार, या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. अंजली दमानियांकडून माझ्यावर मोघम आरोप. दमानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार. मंत्री धनंजय मुंडे संतापले. टीका करताना दमानियांचा अंजली बदनामिया असाही उल्लेख. पुराव्यानिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली. मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं. दमानियाकडून प्रत्युत्तर. तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यास स्वतः न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा. टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले. पुरावे दाखवत अंजली दमानियांचा गंभीर आरोप. मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. महाराष्ट्रात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार घोटाळ्याची चौकशी करा. खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. चौकशीत कुणीही दोषी आढळल्यास कारवाई करू, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येतं नाही असं नाही. दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना शुभेच्छा. मुंडेंचा सूचक इशारा. सर्व आरोपही फेटाळ. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील षडयंत्रात धनंजय मुंडे सहभागी. हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं. जरांगेंचाही मुंडेंवर निशाणा. सीडीआर तपासण्यासह मुंडेंवर 302 लावण्याचीही मागणी. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना जामीन मंजूर. उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सगळेच गद्दार होऊ शकत नाहीत हे सूरजनं दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. चौफेर टीकेनंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांची माफी. शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तसा विचारही करू शकत नाही. माझं वक्तव्य तोडून विपर्यास करण्यात आला. शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर सोलापूरकरांकडून दिलगिरी व्यक्त. पुण्यात 3 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद. जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. 60 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू, तर 21 जण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निधन. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी उद्या सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार.